पालघर घाटात आज सकाळी 28 जानेवारीला एक भीषण अपघात टळल्याची घटना समोर आली आहे। पालघरहून बडोदराकडे जाणारा अशोक लेलँड कंपनीचा ट्रक पालघर घाटातील तीव्र वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला जाऊन अपघातग्रस्त झाला। हा अपघात आज सकाळी सुमारे 10:30 वाजण्याच्या सुमारास घडला। घाटातील तीव्र वळण आणि ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। या अपघातात ट्रक मधील चालक सौरभ यादव आणि क्लीनर बिपिन यादव दोघेही प्रतापगड येथील रहिवासी असून त्यांना या अपघातात किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्या आहेत। सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही। ट्रकच्या केबिनमध्ये चालक आणि क्लीनर अडकून पडल्यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीला धाव घेतली। नागरिकांनी ट्रकची समोरील काच फोडून चालक आणि क्लीनर यांना सुरक्षितपणे बाहेर काढले। स्थानिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे। अपघातग्रस्त ट्रकद्वारे पालघरहून बडोदराकडे औषध माल वाहतुकीसाठी नेण्यात येत होती। अपघातामुळे काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता। घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली असून अपघाताच्या नेमक्या कारणाचा पुढील तपास सुरू आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।